मला मालतीच्या बोलण्याचं वाईट वाटलंय. ठीक आहे मालती. मालती आपल्या हुकुमाच्या राणीला तुझ्या बोलण्याचं वाईट वाटलं. राणी सॉरी. नाही मालती मॅडम, प्लीज तुम्ही सॉरी म्हणू नका, प्लीज सॉरी. म्हणू दे मला. अगं सॉरी म्हटल्याने मी काही लहान होणार आहे का? उलट बरंच वाटेल मला. हे बघ राणी, कधी कधी ना माणसांकडनं चुका होऊन बसतात आणि मग त्यातून गैरसमज झाला की आपण तीच गोष्ट धरून बसतो. पण पुराचं पाणी लवकर उसरलेलं बरं असतं, नाही तर मग त्याचा त्रास व्हायला लागतो. आणि म्हणूनच मी सॉरी म्हणते, खरंच सॉरी. आणि तू रडतेस काय? तू तर हुकुमाची राणी आहेस ना, मग डोळे पुस. माझंही चुकलं मालती मॅडम. आपण मी खूप प्रयत्न केला तुम्हाला सावरायचा, पण तुम्ही इतक्या जोरात फुगडी घालत होतात की माझा हात निसटला आणि मग नाही धरता आलं मला तुम्हाला. मी खरंच सांगते, मी शांत हो बरं आता. हे बघ, मला माहितीये तू काही मुद्दाम नाही केलंस आणि मला नंतर कळलं की माझा पाय त्या मण्यांवरनं घसरला होता. म्हणूनच म्हणते, आता जे झालं ते झालं. मी आता सगळं विसरून गेले, तूही विसरून जा. खरंच सॉरी. आणि किती हळवी आहेस. साध्या साध्या गोष्टींचा विचार करतेस आणि स्वतःला त्रास करून घेतेस. सोडून द्यायला शिक. विनाकारण नाही त्या गोष्टींचा विचार केला ना आपल्यालाच त्रास होतो. आणि राणी, तुला आम्हाला माहिती आहे तू कुठल्याही प्रॉब्लेमला पुरून उरणारी मुलगी आहेस. अगं तू होतीस म्हणून आपलं हे घर आपण परत मिळवू शकलो ना. कुठल्याही परिस्थितीत लढणारी मुलगी आहेस ना तू. मग आत्ताच का अशी हतबल झाल्यासारखी वागतेस? हे बघ, जे काही झालं ना ते आता सगळं सोडून दे.